श्री शिवलीलामृत 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे। सूतमने शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शुक्राद्री सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु, अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणोनी, त्या वरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आजरे। कंठी बांधावे 32 मस्तका भवते 24, सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित। प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर। लांच न घे न्याय करी साचार आमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदु भाषिनी पूर्वदत्ते ऐसी लाधीचे कामिनी। सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान। दोघासी झाले नंदन शिवभक्तोपजतांची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील। लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडत्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती। तव ते बाळ दोघे जन, सर्व अलंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यांसिका नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती। ते सवेची ब्राह्मणासी अर्पती, घेती मागुनी शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परितेन सांडती आपले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर। सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसन्न जैन्य केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वे होते रजनीचर। ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया। जन्मे जय सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येच राहाविले। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक। विरंचिसी दटावोनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। तेवी पितृ कैवारे पराशरे, ती सांगावी समूळ कथा। तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी धनितार्थ बोललो आता। कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र। तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घराला जाणवणी। राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती। षोडशोपचारे पूजती भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून। म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे। नावरती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर। वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भार, नावडे राजविलास अणुमात्र। गजबाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना। पुढे हे कैसे राज्य करती, हे आम्हासी गुड पडले चित्ती। मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखवले भद्रसेने। गुरुनी पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता। यावरी बोलले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त। याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो। पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम। तेथील वारंगणा मनोरम, महानंदा नाम तियाचे। त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप। ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी।
जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अनुभव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गरज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ सत्य डोलवती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेशा असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नवे परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्राप्ती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदे त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासी घडी तसे शिवभजन असो तिचे सत्व पहायला लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बसवले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करीतयासी पूर्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेच वर्णिले न जाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदी लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीनी अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चित्र दाखवी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न जनधावो लागले चहूकडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव अग्निवाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुक्कुट मर्कट दिदले सोडून गेले पळून मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश फंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्त भजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा बोलवले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कोश संवेत सर्वही अश्वशाला गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभूच पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वनार शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी
चंद्रकळा तयाचे शिरी, नीलकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टले फणीवर, दशभुजा मिरवती, वरचेवर कंदुक झेलित, तेवी 10 भुजा परसुनी अकस्मात, महानंदेसी झेलून धरित, हृदय कमळे परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी तयाळा, माता बंधू समवेत, महानंदी विमानी बैसत, दिव्य रूप पाहोनी त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेथेची गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीचे धवलागरे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. ही कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्यासी पूर्व पुण्य करुण, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्ष्मी डोळस, शिवभजनी लाविसी बहुतांश, उद्धरतील तुम्हा ते, अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे एतुकेची मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखार्णवी पडेल पै, प्रणय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगासे येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अन्मान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाणपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नित गेले आहाळुनी, अतपूर्णी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार, वक्षस्थल पीठी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्टी सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक ऐक सांगतो विचार, जै पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नवते ते, नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले महातत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया, सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग सित्यंत करविता, विदिसी म्हणे सृष्टीरची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशले, चहुवेद्यांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहून आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, ज्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा, मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भान पुत्रनगर, पाश सोडून यम किंकर, रीते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिथे कुतर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदय संचरली, त्यांसी मत्सर वाढवला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषीचे पापमती, रुद्र अनुष्ठाय आयुष्याशी नाना रीती होई निराधारे, शिवसेना उधारी विशेष रुद्रावर्तने करी म्हणती, ते शिवावरी अभिषेक धारधरी घालावे, दूरी रुद्राध्याय नावडे ज्यांसी, शतगट स्थापी घालावे, त्यासीचा पल्लव आणून, रुद्रे उद्रक अभिमंत्रुन, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र अवर्तन पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन, राये धरले दृढचरण, सद्गत होऊनी बोलत,
सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून. त्वरित्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जो आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून, आत्ताशी आणतो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहून नीचे पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट पतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिवे मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळमृच्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विकराळ दाडा भयंकर, नेत्र खदिरा अंगारा सारिखे. तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गबस्ती, दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडून बंधन. या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळी, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाजे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, साधन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत, आणुनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरणी स्वरध्वनी. शेतोत्पले मृणानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवासी सांपडे चिंतामणी. की शुदिता पुढे क्षीराब्दी ये धावनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कयाधु हृदय रत्न. शिष्य हे ज्याची त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ. चतुर्दश विद्या करातला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडूनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकितानयनी, दंडे ताडिल शक्रादिका. तो नारद देखुनी तोची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. नाग्निघार प्रत्य आह्वनी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावनी धारिणी चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडणी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखले की सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत, चौघे देखले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकवले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून, आणित होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता, कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता असे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोरते. ते महत्पुण्य निरसोनी सहज, 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जमात.
अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो तेथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी संयत जाता झाला. हे भद्रसेन आख्यान, जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ बांधे अंती, वंदुन नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना संवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसऊनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहुनी, राहिले शिवरूप होऊनी. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होई अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसोनी वांज झाली माता, त्याची संगतीन धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या ग्रासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्या जावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. येन घडे जरी त्वरित, अध्याय धरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सजन अखंड, एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. शिवं भवतु. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.